त्याच्यावर विचार करून ते वोट करतील. पण आता सत्तेतला जो पक्ष आहे तो जातीय ध्रुवीकरण हा प्रमुख मुद्दा देशभरामध्ये वापरत आहे आणि तुम्ही राजीनामा दिलेला आहे CAAच्या मुद्द्यावरून. त्यामुळे ते त्या मुद्द्याचा वापर करून तुमच्या विरोधात प्रचार करतील. तुम्ही त्याला डिपेंड कसं करा, काय प्लॅनिंग आहे? सिंपल एजेंडा है की तो जो MSP है, MSP च्या लिखित गारंटी आम्ही देणार आहे. सत्ताधारी भाजपाचे उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे. काँग्रेसला 1 महिना कसरत करावी लागली उमेदवार शोधण्यासाठी आणि कुठेतरी त्यांनी उमेदवार शोधून आणला किंवा ते पक्षाच्या प्रमुख. आपल्या पत्रामध्ये मी लिहिले आहे की कोणत्या कारणामध्ये मी रिझाईन करतो. कारण की या देशामध्ये राहणारे जवळजवळ 140 कोटी जे लोक आहेत या देशाचे नागरिक आहेत. जर सपोज करा की काही लोक बाहेरून येत आहेत, देशामध्ये दाखल होतात किंवा या देशाचे लोक बाहेर जात आहेत, त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, पोलीस आहे, बाकी पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, इतर यंत्रणा आहेत. तुम्ही त्यांना डिटेक्ट करा आणि त्यांना डिपोर्ट करा. कोण आहेत त्याच्याबद्दल कोणताही विचार करू नका. बांगलादेशी आहेत की पाकिस्तानी आहेत की नेपाळी आहेत किंवा श्रीलंकन आहेत किंवा म्यानमारचे आहेत, त्यांना तुम्ही डिटेक्ट करा, डिपोर्ट करा. त्याच्यामध्ये धर्म किंवा बाकी जातीपाती कोणत्याही प्रकारची गोष्टी येत नाही. परंतु आपल्या देशाचे 140 कोटी लोकांच्या नागरिकतावर प्रश्न उपस्थित करणे हा फार गंभीर गोष्ट आहे. तुमच्या सुद्धा नागरिकत्वावर प्रश्न आहे. जेव्हा NRC होईल त्यांनी ऑलरेडी क्रोनॉलॉजी समजावून सांगितलेलं आहे. जेव्हा NRC होणार म्हणजे डॉक्युमेंट दाखवण्याची जेव्हा संधी देण्यात येईल, तुम्ही सुद्धा लाईनी जाऊन उभे राहणार की नाही? हे शर्मेची गोष्ट आहे की नाही की ज्या देशामध्ये आम्ही जन्म झालो, आमचे आई वडील होते, 10 पिढ्या खाली सुद्धा ते या देशामध्ये जन्म झाले आहेत. आता आमच्या याच्यावर शंका कोणी घेत आहे तर हा फार दुर्दैवी गोष्ट आहे. नंबर 1. आणि नंबर 2, फक्त मुस्लिमांना लाईनीत उभे राहावे लागणार नाही तर बाकी सर्व लोक उभे राहतील. दलित उभे राहतील, शेड्यूल कास्ट उभे राहतील, गोरगरीब उभे राहतील, शेतकरी उभे राहतील. आणि ते सांगतायत की पॅन कार्ड, आधार कार्ड, हे कार्ड, ते कार्ड, पासपोर्ट ग्राह्य धरले जाणार नाहीत तर तुमच्या जे जमिनीचे जे कागदपत्र ते ग्राह्य धरले जातील. आता तुम्ही सांगा की किती टक्के देशामध्ये लोक आहेत की त्यांच्याकडे आपले जमिनीचे कागदपत्र आहेत आणि बरेचसे लोक आहेत ज्यांच्याकडे आपले जमिनीचे कागदपत्र नाहीत. मग ते काय करतील? त्यांना त्रास होणार आहे की नाही? त्यांना पळवतील की नाही या ऑफिसमध्ये या, त्या ऑफिसमध्ये जा. असं सुद्धा होऊ शकतो कदाचित की त्यांना कंडिशनल सिटिझनशिप देण्यात येईल की ठीक आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही, तुम्ही NRC मधून बाहेर आहे, CA लावून तुम्हाला आम्ही सिटिझनशिप देतो, परंतु तुम्ही राजकारणामध्ये येऊ शकत नाही, अमुक नोकरी करू शकत नाही, ढमुक नोकरी करू शकत नाही. तर हे कंडिशनल जो सिटिझनशिप आहे तो तुमचे जे लोक आहेत, विशेष करून वंचित वर्ग, बहुजन वर्ग, त्यांना त्रास होणार आहे. आणि म्हणून हे सगळी गोष्टी लिहून मी राजीनामा दिलेला आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कम्युनल अँगल नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कॉन्सोलिडेशनचा अँगल नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे की संविधान बदलण्याची जी गोष्ट आहे कोणी कोणी केले आतापर्यंत. कर्नाटकचे एक मंत्री होते, माजी मंत्री, त्यांनी हे सांगितले की आम्हाला म्हणजे प्रॉपर संख्या मिळाली तर आम्ही संविधान बदलणार. पंकजा मुंडे सांगितले. त्याच्यानंतर उद्याची गोष्ट आहे, भाजपच्या उमेदवार आहे राजस्थानमध्ये, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला संविधान 400च्या पार मिळालं तर आम्हाला संविधान बदलायचे आहे. तर जवळजवळ 5-6 लोकांनी आतापर्यंत वक्तव्य दिलेले आहेत की संविधान बदलायचे आहे. सपोज करा मोदी सरकारला संविधान जर बदलायचे नाही तर काउंटर स्टेटमेंट काय येत नाही. आतापर्यंत प्रधानमंत्रीनी, गृहमंत्रीनी किंवा लॉ मिनिस्टरनी किंवा बाकी जे जबाबदार लोक आहेत भाजपचे, त्यांनी आतापर्यंत काउंटर स्टेटमेंट दिलं नाही की हा माणसाने इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार. हे नंबर 1 गोष्ट आहे. नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान लिहिले आहे. कोणी डायरेक्ट त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही. हे लोक जे करणार आहे बदलण्याची, ते डायरेक्ट न करता इनडायरेक्ट करताय. आज इनडायरेक्ट कसं अटॅक चालू आहे तुम्हाला माहिती आहे. रेल्वेच्या खाजगीकरण कर दो, ये PSU भेज दो, वो PSU भेज दो. PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्याच्यामध्ये
लाखो लाख जनते काम करत आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. खाजगीकरण झाला तर रिझर्वेशन समाप्त होणार. आले लक्षात तुम्हाला? म्हणजे रिझर्वेशन बेमानी होणार, मिनिंगलेस होऊन जाईल. अटॅक झाला की नाही रिझर्वेशनवर, म्हणजे रिझर्वेशन खत्म करण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्याचप्रमाणे छोटे छोटे गोष्टीला हे करून आधी ते काय करणार आहे, ते ज्या पायावर संविधान उभे आहे, म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याला ते वीक करतील आणि त्याला नंतर ते डायरेक्ट अटॅक करतील. परंतु त्यांची तयारी आहे, ते संविधान चेंज करतील. आणि लोकांची हित याच्यामध्येच आहे, लोकांची विकास याच्यामध्येच आहे की लोकांनी संविधान वाचविण्यासाठी त्यांनी भाजपला त्यांनी मतदान करू नये आणि ऑल्टरनेटिव्ह जो पक्ष आहे, जो चांगला पक्ष आहे, त्यांनी मतदान करावं. सर, धुळे लोकसभा मतदारसंघात आपण प्रचाराला लोकांची प्रतिक्रिया आहे की खासदार साहेब पूर्णपणे फेल झालेले आहेत आणि काहीतरी एक नया दिशा देण्याची. 2009, 2014, 2019 मध्ये दोन्ही पक्ष होते, 1-to-1 फाईट होता. कोण जिंकला? कॉन्सोलिडेशन आणि काउंटर कॉन्सोलिडेशन सुद्धा मी तुमच्या समोर सांगितलेले आहे. बाकी जे लोक आहेत, जे वंचित लोक आहेत किंवा मुस्लिम लोक आहेत, ते प्रत्येक वेळी एका पक्षाला वोट केलेला आहे, दुसऱ्या पक्षाला हरविण्यासाठी. तो झाला आहे का? नाही झाला आहे. जोपर्यंत लढत तिरंगी होत नाही तोपर्यंत भाजपा या ठिकाणी हारू शकत नाही. आणि एक्झाम्पल सुद्धा तुमच्या समोर आहे. तुमच्या विधायकीच्या MLA या ठिकाणी कोण आहे, औरंगाबाद मध्ये काय झाला. आणि जेव्हा 1-to-1 फाईट आहे, 1-to-1 फाईट मध्ये तुम्ही बघता की जो ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे ना, तो हावी होतो. हा म्हणजे स्टेट फॉरवर्ड एक रूल आहे. बरेचसे ठिकाणी आता होणार नाही. आता देशामध्ये परिस्थिती थोडं बदलत आहे, लोकांच्या पाण्यापोटाचा प्रश्न आहे तो थोडा हावी होत आहे. परंतु माझं म्हणणं आहे की 1-to-1 फाईट मध्ये ध्रुवीकरणाचा मुद्दा हावी होतो. परंतु जेव्हा लढत तिरंगी होणार, म्हणजे ट्रायंग्युलर होणार, तेव्हा तो ध्रुवीकरणाचा मुद्दा मागे जातो आणि इतर जो सेक्युलर जे मुद्दे आहेत तो समोर येतात. सेक्युलर मुद्दे म्हणजे तुमच्या बेरोजगारीचे प्रश्न, तुमच्या शिक्षेचा प्रश्न, तुमच्या पाण्याचा प्रश्न, तुमच्या महागाईचा प्रश्न, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न. हा मुद्दा जेव्हा हावी होतो तेव्हा लोक जो आहे ते मुद्देनुसार वोट करतात आणि तेव्हाच बीजेपी हारणार. आणि माझं आव्हान आहे तुमच्याद्वारे की या देशामध्ये जोपर्यंत लोकांच्या प्रायोरिटी सेक्युलर मुद्दे होत नाही तोपर्यंत भाजपा हरू शकत नाही. आमची लढत दोघांच्या बरोबर आहे, कारण की एक मनुवादी आहे तर दुसरा पुंजीवादी आहे. या दोघींच्या विरोध आहे किंवा त्यांच्या जे काही दुबळे लोक आहेत ते तुमच्या सोबत आले का? नाही, बरेचसे लोक आहेत ज्यांना ज्या व्यक्तीला कोणताही प्रश्न आहे तो सुटणार नाही असं नाही. प्रत्येक समस्येचा हल आहे. जर लोकांची समस्या आहे तर हल सुद्धा आहे. उपाययोजना असं पाहिजे की समस्या आधी समजलं पाहिजे की समस्या काय आहे, नियोजन काय आहे, त्याचा पाठपुरावा आहे का, मानसिकता सॉल्व्ह करण्याची आहे का. तर आमची जो मानसिकता आहे, आमची जो तयारी आहे, लोकांची जो समस्या आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करण्याची तयारी आहे. लोकांना सेवा करण्याची तयारी आहे, लोकांना सामाजिक न्याय देण्याची तयारी आहे. जर सपोज करा की या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा आहे आणि या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे लोक म्हणजे चांगल्या संख्येमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही. जेवढे लोक या ठिकाणी इन्कम टॅक्स देतात तेवढे या जिल्ह्यावर खर्च होतो का हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही.